सहजयामो आदिवासी जंगल रखवाला रे। चल जंगल जमीन काज तुझे रे आदिवासी दुनिया रखवाला रे। जय आदिवासी। या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघतो। तो आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि जव्हारमध्ये हा कार्यक्रम अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो। तर या कार्यक्रमाची सुरुवात मिनी मॅरेथॉन आपले युवा आदिवासी संघ जव्हार यांच्याकडून सुरुवात होते। तर या कार्यक्रमाची सुरुवात आपण आता बघूया। सर्वच पद्धतीने आता तुम्हाला हळूहळू जमा होताना दिसत आहेत। हा कार्यक्रम खरंच एवढा बघण्यासारखा आहे, अप्रतिम आहे। कारण इथे थोड्याच वेळाने 8 वाजता या कार्यक्रमाची म्हणजे मिनी मॅरेथॉन चालू होणार आहे आणि विशेष करून 9 ते 10 वाजता जव्हारमध्ये मोठी अशी रॅली निघणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कला, संस्कृती, आदिवासींनी जी कला जपलेली आहे ती सर्व कला तुम्हाला बघायला मिळेल। तर पूर्ण तुम्हाला माहिती मी ह्या माझ्या यूट्यूबच्या चॅनलमधून देणार आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे विनायक लाईफस्टाईल यूट्यूब चॅनल, तुम्ही बघा आणि तुम्हाला सगळं जव्हारचे थोडे तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस। आणि या दिवशी विशेष करून मी जव्हारमध्ये आहे, कारण गेली 10 वर्ष मी हा फक्त यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा कार्यक्रम बघत असतो आणि तो एवढा आनंदाने आणि उत्साहाने साजरा होतो जव्हारमध्ये। आज मी प्रत्यक्षात तो हा क्षण बघण्यासाठी जव्हारमध्ये आहे आणि ही मिनी मॅरेथॉन चालू होणार आहे। मिनी मॅरेथॉन 10 किलोमीटरची आहे। साधारण इथून जव्हार ते भरसनमेट फाटा एवढं आहे अंतर, बघू शकतो। आजचा पवित्र दिवस जव्हारच्या मातीत आपण एक ऐतिहासिक सोहळा साजरा करीत आहोत। साधारण 800 स्पर्धकांनी मिनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेला आहे। या धावपटूंचे मनापासून अभिनंदन करतो। मित्रांनो, ही मॅरेथॉन फक्त धावण्याची शर्यत नाही, तर तो एक संदेश आहे। पहिला संदेश निसर्गाचा। आदिवासी म्हणजे निसर्गाचे रक्षक। आपण ज्या डोंगरात, ज्या रस्त्यावरून धावतोय ती हवा, ते पाणी आणि ती झाडे, त्यांनी ते पिढ्यानपिढ्या जपलेले आहे। दुसरा संदेश आरोग्याचा। निरोगी आदिवासी, निरोगी महाराष्ट्र आणि निरोगी भारत। तिसरा संदेश एकतेचा। येथे लहान मोठे, स्त्री पुरुष असा भेद नाही। इथे फक्त एकच ओळख आहे, ती म्हणजे धावपटू आणि आदिवासी अस्मिता। आताच मला आयोजकांनी सांगितलं की या वर्षी रेकॉर्ड ब्रेक नोंदणी झालेली आहे। साधारण 850च्या पुढे धावपटू सहभागी आहेत। हे होत असताना कोणतीही गडबड, गोंधळ, गैरसमज होणार नाही याची नोंद घ्यायची आहे। स्वयंसेवक गाडी आलेली आहे। स्वयंसेवक आपापल्या स्पॉटला पोहोचायचं आहे। ॲम्ब्युलन्स मध्ये सर्व स्वयंसेवकांनी कृपया 7:55 झालेले आहेत। या ठिकाणी स्पॉट एंट्री आता बंद झालेली आहे। आता कोणालाही चेस नंबर मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे। ज्यांना चेस नंबर मिळालेले आहेत त्यांनी ते प्रॉपर 4 पिन लावून फक्त पहिला गट पुरुष व महिला हेच उभे राहतील। बाकीच्या सगळ्यांनी बाजूला संपर्क साधा। युवा आदिवासी संघ आयोजित मिनी मॅरेथॉन या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या विक्रमगड विधानसभेचे सन्माननीय आमदार हरिश्चंद्र भोये साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। थोड्याच वेळात या मिनी मॅरेथॉनची सुरुवात या ठिकाणी होणार आहे। तरी आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी युवा आदिवासी संघ आणि सर्व आदिवासी तमाम बांधवांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय दिलीपजी पटेकर साहेब, संचालक ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँक व सर्व या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक, त्याचबरोबर या जव्हार पोलीसच्या ठाण्याचे पोलीस निरीक्षक सन्माननीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर सर्व युवा आदिवासी संघाचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, या सर्वांचं या ठिकाणी आपण एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवून मान्यवरांचे स्वागत करायचे आहे। आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार सन्माननीय हरिश्चंद्र भोये साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण सर्वजण या ठिकाणी मॅरेथॉनला धावण्यासाठी उत्सुक आहात। थोड्याच वेळात या ठिकाणी झेंडा दाखवून या मॅरेथॉनची सुरुवात या ठिकाणी होणार आहे। आलेल्या सर्वच या ठिकाणी मान्यवरांचे मी या ठिकाणी शब्दसुमराने स्वागत करतो आणि थोड्याच वेळात या ठिकाणी या मिनी मॅरेथॉनची सुरुवात या ठिकाणी होणार आहे। 9 ऑगस्ट हा दिवस युनोने आदिवासींच्या हक्कासाठी दिला आहे आणि या हक्कासाठी भारतभर
हा उत्सव आदिवासी बांधव मोठ्या उत्सवात साजरा करतो, जसं की आता आपण जव्हारमध्ये करत आहोत. बघा इथलं वातावरण. सकाळी 7 वाजल्यापासून सर्व वयोगटातील स्पर्धक ड्रेस कोड घालून आता उभे आहेत. कोणाच्या पायात बूट तर कोणी अनवाणी पायाने धावणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भाव आणि जिद्द बघण्यासारखी आहे. खरंच या आदिवासी बांधवांना आणि या स्पर्धकांना सल्यूट आहे माझा. युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष सन्माननीय कुरानजी सापटा साहेब, या ठिकाणी कल्पेशजी राऊत साहेब, सरपंच निलेशजी भोये साहेब, जितेशजी भोये साहेब, सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आपण ज्या स्पर्धेची उत्सुकतेने वाट बघतोय ती स्पर्धा युवा आदिवासी संघ आयोजित मिनी मॅरेथॉन थोड्याच वेळात या ठिकाणी सुरुवात होणार आहे. या ठिकाणी या स्पर्धेचं मार्गदर्शन माननीय श्री आशिषजी पाटील साहेब, पालघर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन, या सर्व टीमचं या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला मिळतंय. जाणारे रस्ते सफेद रंगाच्या कलरने क्रॉस केलेले आहेत, तिथे घुसायचं नाहीये. पहिली स्पर्धा 10 किलोमीटर धावण्याची पुरुष आणि महिला हीच होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर 5 मिनिटांनंतर 17 वर्षाखालील मुले आणि मुली ज्यांचा रंग लाल रंगाचा असेल, चेस्ट नंबर, तुमच्या चेस्ट नंबरवर 4 किलोमीटर हा चुकीचा प्रिंट झालेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. तुम्हाला सुद्धा 10 किलोमीटरच धावायचं आहे. आणि शेवटी 14 वर्षाखालील मुले आणि मुली हा 4 किलोमीटर धावण्याचा स्पर्धा ही शेवटची असेल, याची नोंद घ्यायची आहे. तुम्ही धावताना त्या चौकात फिनिशिंग पॉइंट इथे नाहीये, फिनिशिंग पॉइंट आपल्या त्या चौकात आहे, ज्या ठिकाणी आम्ही उभे राहणार. त्या ठिकाणी मोठा बॅनर आहे, खाली लिहिलेला आहे, तुम्हाला लक्षात येईल. पायलटला सोडायचं नाही सर, मी धावत गेलो बाजूला म्हणून माझा नंबर नाही आला, हे होणार नाही. दुसरं, जे स्पर्धक महाराष्ट्र राज्याने बॅन केलेल्या 7 जणांची लिस्ट माझ्याकडे आहे, त्याच्यापैकी तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही धावायचं नाहीये. ज्या कट ऑफ डेट तुम्हाला दिलेल्या आहेत त्याचा जर वर खाली कोणी असला तर तुम्ही पहिला नंबर आलेला तरी तो बाद केला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. तुमच्याकडे असलेले पुरावे हे आम्ही वारंवार सांगितलेले आहे, ओरिजिनल सत्यप्रतच असावी, कोणत्याही प्रकारची फाडाफोड केलेली चालणार नाही. तुम्हाला बाद केल्यानंतर आम्ही आयोजकांचं पण ऐकणार नाहीत. बाद म्हणजे स्पर्धेतून बाद, त्याचा नियम राज्याने लावलेला आहे, आमच्या हातात काही नसतो. आम्ही तुम्हाला नंबर देऊ शकणार नाही, त्याची नोंद घ्यायची आहे. जे नंबर आल्यानंतर आम्ही दिल्यानंतर त्या ठिकाणी जागा सोडायची नाही फिनिशिंग पॉइंटवर, जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत. पहिले महिला आणि पुरुष जगदलपूर येथे झालेल्या स्पर्धेचं उद्घाटनाचे 5,000 आणि 10,000 मीटर स्पर्धेचं सुवर्ण पदक महाराष्ट्र अजून कोण पदक विजेते असे आपले आदिवासी खेळाडू असतात की जे जागतिक पातळीवरती सुद्धा आपलं नाव रोखीत करू शकतात. पुढे कार्तिक साहेब हे 3 राष्ट्रीय पदक विजेते यावर्षी आहे. ते ज्या ठिकाणी आपल्याकडे स्पर्धेला खास आवर्जून उपस्थिती आहे त्यांचं सर्वच मान्यवरांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नायब तहसीलदार दत्ता बोरसे साहेब, या सर्वच मान्यवरांच्या या ठिकाणी आगमन आहे. त्याचबरोबर कोरे मॅडम, माजी नगरसेविका मनीषा वाणी मॅडम, त्याचबरोबर सर्व यांच्या युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष कुणालजी सापटे साहेब, राष्ट्रीय खेळाडू निवृत्ती बोरसे मॅडम, जितेशजी भोये साहेब, या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हा झेंडा दाखवून या मिनी मॅरेथॉनचं उद्घाटन या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी करायची आहे. सगळ्यांना शुभेच्छा. एक घोषणाची जोरात जय आदिवासी, बिरसा मुंडा की, राजाजी महाराज की, राजे यशवंत महाराज की. आपण युट्यूबवर लाईव्ह दिसताय, तुम्ही असं सांगायला नको की आशिष पाटील आला आणि त्यांनी कशी स्पर्धा सुरू केली. धन्यवाद. Ready? 3, 2, 1, start! तुम्ही ज्या सूचना दिल्या त्या सूचनांचे पालन करायचे आहे. या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सुरुवात झाली. त्याचबरोबर आता दुसरी स्पर्धा या ठिकाणी सुरू होत आहे. पायलट रेडी, जोरात घोषणा द्यायची. जय जवाहर, सगळे शुभेच्छा. बिरसा मुंडा की. पुन्हा एकदा सांगतोय,
3, 2, 1 झाल्यानंतर झेंडा वरती जाईल, धावायला सुरुवात करायची. रेडी? पहिलं रेडी? यस. 3, 2, 1 गो. स्लो. लहान गट आहे. आपण लगेच या ठिकाणी सुरुवात. रेडी? 14 वर्ष खालील मुलं आणि मुली 4 किलोमीटर धावण्याची स्पर्धा सुरू होत आहे. 3, 2, 1 गो. स्लो. अरे कशाला फोडताय? एक मिनिट गाडी शेतात घेऊन या ना. पुढे सोडणार नाही का आता? बघा मित्रांनो, हा 14 वर्षाचा मुलगा जेव्हा शेवटपर्यंत धावतो तेव्हा कळतं की आमची पुढची पिढी किती मजबूत आहे. ही खरी आहे आदिवासींची जिद्द.
आज आपण धावलो म्हणजे आपण जगाला सांगितलं की आदिवासी समाज आजही जिद्दीने, मेहनतीने आणि अभिमानाने पुढे जातो. सर्व स्पर्धक अगदी व्यवस्थित धावून आलेले आहेत. विशेष करून सर्व आयोजक, पोलीस, स्वयंसेवक आणि सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचे आभार. आणि थोड्याच वेळाने आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू होणार आहे. आणि एक तुम्हाला संदेश देण्याचा प्रयत्न करतो, जोपर्यंत आदिवासी आहे तोपर्यंत निसर्ग आहे आणि निसर्ग जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवन आहे. जय आदिवासी, जय जोहार, भारत माता की जय. पण दिवसानिमित्त जी मिनी मॅरेथॉन झाली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेले नाव पंकज काशात गायक यांनी लगातार हे तिसरं वर्ष त्यांचं आहे. किती किलोमीटर झालं? 10 किलोमीटर. कसा अनुभव होतो इथे? चांगलं वाटलं मला एकदम. आदिवासी हा मॅरेथॉन जातो यावर येते मिनी मॅरेथॉन. कुठून आले? हे अंबाडी देगाची. अंबाडी म्हणजे आपलं वाडा अंबाडी. वाडा अंबाडी. ओके. बघा मित्रांनो, आपले आदिवासी बांधव या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण फक्त एकजुटीसाठी हे मिनी मॅरेथॉन आपण आयोजित करतो आणि आपल्या जव्हार, पालघर, मोखाडा, वाडा या भागातून सर्व युवक या मिनी मॅरेथॉनसाठी पार्टिसिपेटसाठी येतात आणि खरंच त्यांचा उत्साह बघून खरंच आनंद वाटतो. बघा मित्रांनो, ज्या मिनी मॅरेथॉनमध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलेले आहेत हे युवक खरंच अगदी आता त्यांनी पूर्ण मॅरेथॉन धावून आलेले आहेत आणि त्यांचा उत्साह बघून खरंच आनंद वाटतो. तुम्ही सुद्धा नेक्स्ट टाइम ह्या वर्षी जर तुमच्याकडून चुकलं असेल तर नेक्स्ट टाइम तुम्ही सुद्धा या मिनी मॅरेथॉनला नक्की सहभाग करा. जोहार. जोहार जोहार जोहार. नमस्कार, माझे नाव अजित सकाराम घाटात आणि मी काश्यावरून येतो. जव्हारमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त दरवर्षी मॅरेथॉन असते आणि मॅरेथॉनमध्ये 70 मध्ये आज स्पर्धा होतात. तर आम्ही पण आज गेल्या 10 किलोमीटर. कुठून आलाय तू? मी काश्यावरून आलेलो आहे. ओके. कसं इथे आल्यानंतर तुला कसं वाटतंय? खूप छान वाटते कारण की मला रनिंगमध्ये खूप आवड आहे आणि मी कुठे कुठे स्पर्धा असतात तिकडे कुठे जातो आणि भाग घेतो आणि बक्षीस पण मिळवतो. माझे नाव अजित सकाराम घाटात आणि मी काश्यावर येतो. जागतिक आदिवासी निमित्त जव्हार येथे मिनी मॅरेथॉन होते. या मॅरेथॉनमध्ये सर्व जे खेळाडू आहेत ते सहभागी होतात आणि या सहभागीमध्ये मी पण भाग घेतो. जिथे जिथे इव्हेंट असतात तिथे तिथे मी भाग घेतो आणि या भागामध्ये मी 10 किलोमीटर रन केलेले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन मला खूप आनंद झाला आणि जिथे जिथे इव्हेंट असतात तिथे मी जातो. धन्यवाद. जय आदिवासी, जय जोहार. जोहार जय आदिवासी. जोहार जय आदिवासी. हॅलो, तिथे एक चावी मिळालेली आहे, त्याला काळा धागा आहे. कुणाची असल्यास घेऊन जावी. एक चावी मिळालेली आहे, त्याला काळा धागा आहे. कुणाची असल्यास घेऊन जावे. सन्माननीय गोपाळ या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यानंतर माननीय श्री
विनायकजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या स्पर्धेसाठी दरवर्षी सहकार्य करत असतात असे माजी पंचायत समिती सदस्य विनायकजी राऊत साहेब यांचे स्वागत मी कार्याध्यक्ष जितेश भोळे साहेबांनी विनंती करतो की आपण या ठिकाणी राऊत साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. लगेचच आपण या ठिकाणी बक्षीस वितरण करणार आहे. 5,000चा चेक आणि प्रमाणपत्र आणि मेडल आणि सन्मान चिन्ह देऊन या विद्यार्थिनीच्या या ठिकाणी गौरव होत आहे. गौरी मनोज चौधरी या विद्यार्थिनीला या स्पर्धेला वितरित होत आहे. डॉक्टर अक्षय चौधरी यांच्याकडून सन्मान चिन्ह 15,000चा चेक आणि सन्मान चिन्ह आणि मेडल देऊन या ठिकाणी या विद्यार्थिनीचा ईश्वरी कैलास शिंदे या विद्यार्थिनीचा या ठिकाणी गौरव होत आहे. डॉक्टर अक्षय चौधरी यांच्या वतीने हे बक्षीस या ठिकाणी आमचे राहुल शेंडे आणि छत्रपती शिवाजी महाराज की बिरसा मुंडा की रघुवीर मंदिर की राणी दुर्गावती माता की. धन्यवाद. विद्यार्थी झळकलेला आहे आणि निवडचे विद्यार्थी दरवर्षी आपल्या या स्पर्धेमध्ये येत असतात. असा संस्कार अमोल कुतारे या विद्यार्थ्याचा या ठिकाणी बालकृष्ण श्री एकलव्य एनजीओचे संस्थापक आणि दुसऱ्या क्रमांकाचे जे बक्षीस आहे तो आहे विद्यार्थी संभाजीनगर येथून आलेला आहे. राजवीर केता संभाजीनगर. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धकांसाठी. आणि ऍडव्होकेट अमित गीते साहेब यांच्या सोबत 10,000चं रोख पारितोषिक आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह मेडल आणि प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्याचा या ठिकाणी यथोचित गौरव होत आहे. मुंबईवरून आलेला मुंबई. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि हे बक्षीस ते स्पॉन्सर आहेत आपल्या जव्हार तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण पालघर जिल्ह्याची शान असलेले डॉक्टर अजय काशीराम डोके साहेब IAS यांच्याकडून हे बक्षीस आहे. त्यांचे आई वडील डॉक्टर अजय डोके साहेबांच्या आई वडील यांच्यासोबत हे बक्षीस 15,000चा रोख पारितोषिक त्याचबरोबर मेडल जितेश भाई यांच्याकडून मेडल सन्मान चिन्ह आणि युवा आदिवासी संघाकडून मेडल आणि प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्याचा या स्पर्धकाचा गौरव होत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. थोडा मुंबईवरून आलेला हा विद्यार्थी आपल्या जव्हारमध्ये येऊन हा स्पर्धेचा प्रथम विजेता होतो. हे मोठं अभिमानास्पद आहे. आपण याचा आदर्श घेतला पाहिजे आणि पुढच्या वर्षी आपल्या जवळ तालुक्यामधून हा कसा क्रमांक मिळेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा जो काही बक्षीस आहे चौथ्या क्रमांकाचा स्पर्धक कार्तिक गजानन चराडे भुसावळ इथून आलेला आहे. या विद्यार्थ्याचे बक्षीस या ठिकाणी मी या आदिवासी दिनानिमित्त आपण या ठिकाणी हे दरवर्षीप्रमाणे मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करत असतो. या स्पर्धेमध्ये खूप लांबून या ठिकाणी स्पर्धक येत असतात. हे नाशिक, भुसावळ, संभाजीनगर, जालना येथून आलेले स्पर्धक आहेत आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये क्रमांक पटकावलेला आहे. 10,000चे रोख पारितोषिक त्याचबरोबर जितेशजी भोळे साहेब यांच्याकडून सुंदर असं छानसं सन्मान चिन्ह आणि युवा आदिवासी संघाकडून मेडल आणि प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी या विद्यार्थ्याचा यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. तिसऱ्या क्रमांकाचं 10 किलोमीटर मुलांमधून हा क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे. हा जो विद्यार्थी आहे तो नाला सोपाऱ्यावरून आलेला आहे आणि मान्य श्री रवींद्र कुरकटे साहेब यांच्या हस्ते 15,000चे रोख पारितोषिक आणि जितेशजी भोळे साहेब यांच्याकडून सन्मान चिन्ह युवा आदिवासी संघाकडून मेडल आणि प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्याचा गौरव होत आहे. मेडल आणि प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्याचा तनिष भगवान इंगळे संभाजीनगर 10 किलोमीटर मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या विद्यार्थ्याचा या ठिकाणी गौरव होत आहे. या विद्यार्थ्यांसाठी आणि हा विद्यार्थी स्पर्धक जो आहे तो आलेला आहे संभाजीनगर येथून आलेला आहे. या तिन्ही पाठी स्पर्धकांनी या ठिकाणी एक सुंदरसा फोटो या ठिकाणी कौशिक फोटोग्राफी यांच्याकडून टिपायचे आहे आणि सुंदर असे या पूर्ण कार्यक्रमाचं छायाचित्रण करत आहेत आमचे कौशिक फोटोग्राफीचे विजयजी दिवस आहे. आपल्याला लवकरच ही रील्स बघायला मिळणार आहे या आदिवासी दिनाची. धन्यवाद. त्यानंतर मिनी मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सध्या जव्हार येथे नायब तहसीलदार म्हणून ते आहे त्यांच्यासोबत हे बक्षीस या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं 15,000चे रोख पारितोषिक आणि जितेशजी भोळे साहेब यांच्याकडून सन्मान चिन्ह आणि युवा आदिवासी संघाकडून एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि त्यांच्या सभाभोवती निवृत्ता दत्ता बोरसे हा सुद्धा एक राष्ट्रीय धावपटू आहे आणि 60 तुमची ग्रुप या ग्रुपकडून 30,000
रोख पारितोषिक ओंकारजी गोरे साहेब हे सर्व ग्रुपकडून 30,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह आणि युवा आदिवासी संघाकडून मेडल आणि प्रमाणपत्र देऊन या द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जे पटकावलेले आहे ती विद्यार्थिनी आहे साक्षी अनंत कर्वे नाशिक येथून आलेले आहे आणि सरपंच ग्रामपंचायत कासटवाडी यांना विनंती करतो की आपल्या सोबतचे हे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आपण या ठिकाणी रवीना विजय गायकवाड या विद्यार्थिनीला आपण वितरित करायचं आहे. मान्य श्री कल्पेशजी राऊत साहेब यांच्याकडून रोख 60,000 रुपयाचे रोख पारितोषिक त्याचबरोबर जितेडी भाऊ साहेब यांच्याकडून सन्मान चिन्ह युवा आदिवासी संघाकडून रोख रक्कम 60,000 रुपये आणि सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थिनीला रवीना विजय गायकवाड या विद्यार्थिनीला हे बक्षीस या ठिकाणी वितरित होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवायचे की 4 वर्ष ही विद्यार्थिनी 4 वर्ष हा प्रथम क्रमांक पटकावते. 3 वर्षापासून ही विद्यार्थिनी दरवर्षी बक्षीस घेऊन जात असते. जिल्ह्यातील नवीन संघ आपल्या या ठिकाणी दरवर्षी या कार्यक्रमाला मोलाचे मार्गदर्शन द्यावे लागते असे माननीय श्री सुनीलजी घोसाळा साहेब संचालक सबरी विकास आदिवासी महामंडळाचे आणि माजी आमदार त्यांनी आलेला आहे नागपूर येथून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मतदारसंघातून हा स्पर्धक या ठिकाणी आलेला आहे नागपूर येथून या विद्यार्थ्याचा गौरव करायचा. हे बक्षीस 15,000चे रोख रक्कम पारितोषिक आणि जितेजी भाई साहेब यांच्याकडून सन्मान चिन्ह आणि युवा आदिवासी संघाकडून प्रमाणपत्र आणि मेडल देऊन या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी गौरव होत आहे. तृतीय क्रमांकाचा स्पर्धक विजेता आहे कार्तिक कुमार काळी गरकार आणि या स्पर्धेचं स्पॉन्सर आहे बक्षीस वितरण जे होणार आहे ते दिलेलं आहे 7 तुमची ग्रुप यांना विनंती करतो 30,000चं रोख रक्कम आणि जितेजी भाई साहेब यांच्याकडून सन्मान चिन्ह आणि जोरदार टाळ्या जागतिक आदिवासी सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आणि हा प्रथम क्रमांकाचा विजेता ठरलेला आहे या अंतिम या स्पर्धेचा मिनी मॅरेथॉन 2026 वर्ष चौथे आणि 10 किलोमीटर मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे राजन विक्रमजीत यादव नागपूरहून आलेला आहे. त्याला विनंती करतो की या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आणि या स्पर्धेचे स्पॉन्सर आहे माननीय श्री विनायकजी राऊत साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी हे बक्षीस आपल्यासोबत या ठिकाणी वितरित करायचं आहे आणि जितेंद्र भाई साहेब यांना विनंती करतो सुनीलजी घोसाळा साहेब यांना विनंती करतो की आपल्यासोबत या ठिकाणी हे बक्षीस जे आहे 60,000चे रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह आणि युवा आदिवासी संघाकडून मेडल आणि प्रमाणपत्र घेऊन या अंतिम जो विजेता ठरलेला आहे या स्पर्धेचा 10 किलोमीटर मध्ये राजन विक्रमजीत यादव या विद्यार्थ्याचा या ठिकाणी यासाठी गौरव होत आहे. सन्माननीय विनायकजी राऊत साहेब सन्माननीय सुनीलजी घोसाळा साहेब जितेजी गोळे साहेब आणि सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा या ठिकाणी हा अंतिम विजेता ठरलेला आहे राजन विक्रमजीत यादव. त्यांचा जोरदार टाळ्या वाजवायचे आणि सर्वांनी या ठिकाणी सर्व आयोजक पोलीस स्वयंसेवक आणि